नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपण बघणार आहोत एम्स आणि GMC विषयी। तर एम्स का आहे, तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, अँड GMC का आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज। आता एम्सचे कॉलेज किती आहेत, फी किती आहे, याच्याविषयी आपण सगळी माहिती घेणार आहोत। पहिले एम्स किती आहेत, 20 एम्स आहेत, पण ही संख्या आता वाढत आहे। आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किती आहेत, 427, आणि यांची संख्यासुद्धा दरवर्षी वाढत आहे। आता दोघांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फी स्ट्रक्चर। एम्सची फी अतिशय कमी आहे, ती 6,000, 7,000, 8,000च्या रेंजमध्ये आहे। तर GMCची फी 60,000 पासून 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाखापर्यंत आहे। तर फी जर बघितलं तर येणारा एम्सची फी अतिशय कमी आहे। आता एम्सचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, अतिशय टॉप इन्फ्रास्ट्रक्चर आहे। तर GMCचं इन्फ्रास्ट्रक्चर ॲव्हरेज असतं। तसं एम्सचं इन्फ्रास्ट्रक्चर बघायचं असेल तर एकदम प्लॅनिंगमध्ये असतं। ते एवढा एरिया हवा, स्पोर्ट्ससाठी एवढा एरिया हवा, म्हणजे हे इन्फ्रास्ट्रक्चर हे वेल प्लॅन असतं। तर GMC बाबत वेगळं आहे। ज्या ठिकाणी जास्त लोक आहेत, ज्या ठिकाणी जास्त पेशंट आहेत, त्या ठिकाणी हॉस्पिटल उभी करतात आणि त्याच हॉस्पिटलचं कालांतरामध्ये कॉलेज। एम्समध्ये फॅकल्टी टॉप लेवलची असते। त्या ठिकाणी रिसर्च फॅसिलिटी ही अतिशय उत्तम दर्जाची असते। त्या ठिकाणी सहज रिसर्च करता येतं। त्याच्या मानाने GMCमध्ये फॅकल्टी ही ॲव्हरेज फॅकल्टी असते, थोडी कमी दर्जाची असते। काही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर शिकवायला काही सब्जेक्टला फॅकल्टीसुद्धा नसते। म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आणि फॅकल्टीच्या बाबतीत एम्स हा टॉप लेवलला आहे। आता एम्समध्ये फॅसिलिटी पण टॉप लेवलची असते। एम्समध्ये फूड क्वालिटीसुद्धा अतिशय उच्च दर्जाची असते। तिथे स्पोर्ट्ससाठी चांगली व्यवस्था असते, सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स असतात, चांगलं हॉस्पिटल त्याला अटॅच असतं। या सगळ्या टॉप फॅसिलिटीज एम्समध्ये असतात। त्याच्या मानाने GMCमध्ये या गोष्टी एवढ्या टॉप लेवलला नसतात। त्या ठिकाणी ॲव्हरेज फॅसिलिटी असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं करणार आहे, एम्समध्ये कोणत्याही प्रकारचा बॉन्ड नाही, ही सगळ्यात चांगली विद्यार्थ्यांसाठी गोष्ट असते। तर GMCमध्ये बॉन्ड फॅसिलिटी असते। 1 वर्षाचा बॉन्ड असेल, 2 वर्षाचा बॉन्ड असेल, 5 वर्षाचा बॉन्ड असेल। बऱ्याचशा ठिकाणी 1 वर्षाचा बॉन्ड आहे, महाराष्ट्रासारख्या ठिकाणी 2 वर्षाचा बॉन्ड आहे, तर हरियाणा, राजस्थानमध्ये 5-5 वर्षाचे बॉन्ड आहेत। असा हा एम्स आणि GMCमध्ये फरक आहे। एम्स एक ब्रँड आहे, दोन्हींकडनं MBBS मिळणार, पण एम्समधला MBBS एक वेगळीच ओळख असते, ती आयुष्यभरासाठी ओळख असते। एम्सला नीटला मार्कसुद्धा जास्त लागतात। जनरली 4 ते 5,000 रँकपर्यंत असेल तर एम्सला सहज ॲडमिशन मिळू शकतं। अशी आहे संपूर्ण माहिती एम्स आणि करणाऱ्या GMCची। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा। आपण इथं थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन।